पूजा आले का हो? हो बरं मी काय म्हणतो काय? ऐक मी हप्ता तोंड होतो तू पण फ्रेश हो आणि मग आपण बाहेर जाऊ जेवायला आज. बाहेर आज काय आहे? आज काय अगं आज तुझा वाढदिवस आहे ना. अहो हो पण मग बाहेर जायची काय गरज आहे बरं? अगं मला एक गोष्ट तू सांग, लग्न झाल्यापासून मी तुला काय केलंय का? ना साडी ना काही. आता माझी इच्छा आहे ना, चल ना. आज माझे पैसे मिळाले मला हमालाचे. नका हो, उगाच कशाला एवढं कष्ट करायचे आणि बाहेर ते पैसे टाकायचे. त्यापेक्षा मी काय करते, घरीच आहे ना मस्त शिरापुरी बनवते. अगं एक दिवसाने काय फरक पडणार आहे का मला सांग बरं तू. घरी आपण नेहमीच जेवतो की नाही. मग चल जा अहो, आवड पण उगाच कशाला वायफड पैसे अगं जर खर्च माझं करायचे? ऐक, आज तुझा वाढदिवस आहे, आज नाही नको म्हणून. माझी इच्छा आहे की नाही. अगं तुला विचार कर, लग्न झाल्यापासून मी तुझ्यासाठी काही केलंय का? कधी तुला फिरायला नेलं नाही. आणि त्यात ही आपली गरिबी, आग लागली तिला, कधी होईल का काय मग सांग बरं. आणि बघ आपली परिस्थिती कशी, आणि त्यात ही आपली गरिबी, आग लागली त्याला. अगं कामाला गेल्याशिवाय आपल्याकडे काय पर्याय आहे का मला सांग बरं. हे बघ ऐक ना, आज मला हमाल्यामध्ये चांगले पैसे मिळालेत. ऐक ना, जाऊ ना आपण बाहेर जेवायला. हे बघ आता नको नको म्हणू, माझी इच्छा आहे ना, माझ्याकडनं तुलासाठी काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून मी करतोय की नाही. आजचे दिवस नाही नको म्हणू प्लीज. अगं मला खूप वाईट वाटतं जेव्हा माझे मित्र त्यांच्या बायकोला घेऊन जेवायला जातात. ते बघितलं ना खरंच खूप वाईट वाटतं का. आणि तू नेहमी काय घरातच असते प्रपंचाला धरून. आजचे दिवस आहे ना, आज कारण आहे ना. अहो कशाला खर्च करताय? आपण एक काम करू, आपण त्याच पैशाने तुम्हाला कापड घेऊ. बघा ना ते कसे फाटले तो. ते मला पण बरं वाटत नाही असं बघून तुम्हाला. कशाला आपण कष्ट करायचे आणि पैसे असंच उधळायचे. आणि नाही केलं तर बड्डे काय होईन हो. अहो कशाला बाहेर जायचं उगाच पैसे वायफळ खर्च करायचे. आणि आता खरंच आपल्याला गरज आहे पैशाची. आहो म्हणजे तुम्हाला सांगणारच होते मी, पण तुम्ही सकाळी लय गडबडीत होते म्हणून नाही सांगितलं. काय सांगणार होती तू? अहो तुम्ही बाबा होणार आहे. काय? अगं ऐक ना, आता तरी नाही नको म्हणू. एवढी आता आनंदाची बातमी दिली मला तू. अहो मग तो आनंद आपण घरातच करूया ना. मी बनवते काहीतरी आपल्याला गोड अगं मस्त. ऐक जरा. अगं आज मला पैसे जास्त मिळालेत म्हणून मी म्हणतोय की नाही. आणि तर ह्या दोन दोन आनंदाच्या गोष्टी आहेत. मग आपण बाहेर साजरं करूया ना. अहो मी काय म्हणते, घरातच आपण मस्त शिरापुरी करू. तुम्ही ऐका ना हो माझं, नका ना पैसे वाया घालू असं. ऐक ना, आज तरी ऐक ना. आज जर तू माझं ऐकलं नाही ना तर मी आता परत घरी जाणार नाही. ओ ग बसा, असं काही पण नका बोलू. अगं विचार कर, आपल्या घरात बाळ येणार आहे आणि तू एवढी आनंदाची बातमी दिली. आजच्या दिवस नाही नको ना म्हणू. ऐक जरा माझं प्लीज, चल ना. हे बघ ऐक ना, मी तुझ्यासाठी आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी डबल कष्ट करेन. आणि तुला कुठल्याच गोष्टीची अडचण येऊ देणार नाही याची मी नक्की काळजी घेईन. रोज एका गाडीची हमाली करतोय ना, उद्यापासून मी 2 गाड्यांची हमाली करेन. नका हो, कशाला एवढं. आणि जीव काय परत आहे का? आणि मी पण कष्ट करते, तुम्हाला हातभार लावू लागते. तुम्ही नका काळजी करू. नाही पण ऐक ना, माझी इच्छा आहे तू चलच करू ना आपण साजरा. अहो कशाला एवढे कष्ट करतात, असू द्या. अगं ऐक ना, आजचे दिवस नाही नको ना म्हणू. तू आवर बरं, तू अहो चल. पण ऐका ना तू माझं. डबा ठेव आतमध्ये, चल ऐक जरा. अगं पूजा आवर लवकर, किती वेळ. अहो आले मी, चला. चल. खरं सांगू पूजा, तू आज 1 नंबरची आनंदाची बातमी दिली. म्हणजे मला तेच गाणं आठवतं, कोणीतरी येणार येणार अहो, तुम्ही ग. डोक्यावर पडले काय हो? अरे डोक्यावर काय पडले, खरंच येणार आहे. मग कोणीतरी. अगं चल. अहो एवढं महागडं हॉटेल दिसतंय मला तर. अगं नको ना, एवढा काय विचार करते, मी आहे ना. चल. विजयराज एक मिनिट, इकडे कुठं जेवायला. जेवायला? हो. एवढं सकाळ सकाळ तुमच्या बापान ठेवलं का जेवण इथं? अहो तुम्ही असं काय बोलताय, जरा नीट बोला. नीटच बोलते मी. काय तुमची राहणीमान, काय तुमची तराते, भिकारी भिकारी. आणि इथं येतं व्हय हॉटेलवर, तुमची लायकी पण नाही इथं जेवायची. ओ बाई, अहो जरा तोंड समोरून बोला. बाई म्हणून तुम्ही काय पण बोलाल का? बोलणारच मी, कारण की तुमचा अवतार बघा ना कसं झालाय. तुम्ही ना रोडवर जाऊन भीक मागितली पाहिजे, इथं हॉटेलमध्ये जेवायला नाही यायला पाहिजे. अरे तुमच्यासारखे असे लोक यायला लागले तर त्या हॉटेलची चव जाईन ना. मग आम्ही का फुकट नाही खाणार आहे, पैसे देऊनच खाणार. हा, पण जरा लुक तरी चेंज करून यायला पाहिजे होता. लोक काय शेतकरी आम्ही. आमचं जे काय शेतकरी आहे कापड. ना, मग जाऊन तिकडे शेतातच खा, इकडे नका येऊ. काय झालं?
काय झालं बघा ना, कसे दिसते ते घाणड्डे कुठले, सगळं घाण घाण करत जातील. हॉटेलला जेवायला आले तुम्ही? हो. या अशा अवतार तेच तर, कसं राहायचं हे पण कळत नाही अशा भिकाऱ्या लोकांना. हा तुमची लायकी आहे ना रोडवर खाण्याची, इथं हॉटेलवर येण्याची नाहीये. ते मग गपचूप जायचं, रोडवर खायचं. अहो काय हा निघा आता. अरे तसं बी तुम्हाला एवढं लवकर कोण देणार आहे? आणि ऐका, हॉटेलमध्ये जायला ना भिकाऱ्यांना बंदी आहे. चला निघा इथून, वा तिकडे चला, निघा गेटच्या बाहेर. अहो पण आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो आणि माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. अहो आम्ही फुकट नाही जेवायला आलो, पैसे आहेत आमच्याकडे. आणि असं कसं काय बोलतो तुम्ही आम्हाला? बायकोचा वाढदिवस आहे ना, मग तो घरी जाऊन सेलिब्रेट करा ना. इकडे कशाला आला हॉटेलमध्ये? अहो मग शेतकऱ्याला काय बंदी आहे का हॉटेलमध्ये जेवायला? आणि इथं लिहिलेलं आहे का तुम्ही चांगले कपडे घालूनच यायला पाहिजे जेवायला म्हणून? हा अहो, तुमचा असा अवतार पाहिला ना कुणीच तुम्हाला आत नाही घेणार. आपण अहो आम्ही शेतात काम करतो, मग कसा अवतार राहणार आहे आमचा? घरी जाऊन जरा चेंज पिंच करायचं आणि मग यायचं ना. का तसंच आलं उठसूट? काय आलं? अहो ते आम्ही बायकोचा वाढदिवस म्हणून जेवायला आलो होतो हॉटेलमध्ये. पण एवढं सगळं सगळं कोण देणार यांना जेवायला? नाही अशा जाऊ तर अवतारात बघा बघा ना. ना. संबंध त्यांना बोलायचं? हा तुमचं बोलायचं काय संबंध दोघा जणांचं? अहो पण हॉटेल आमचं आहे, आम्ही बघू ना काय करायचं. हा बरोबर आहे तुमचं, पण त्यांची राहणीमान बघा ना. तुमचं अहो, हॉटेल त्यांच्या घाण आमचं हॉटेल अख्खी घाण होते. गिरायक आमचा देवता असतो. तुमचा बोलायचं काय संबंध आहे? तुम्ही तुमचं बघा ना. तुम्ही जेवलेत ना, मग निघा तुम्ही. थांबायचं काय कारण नाही ते तुमचं बी. अशी पद्धत आहे का बोलायची? गरीब आहे म्हणून काय तिची पारच घेता का? मी ऐकत होतो इतक्या वेळ. पण मला काय म्हणायचंय, बायकोचा बर्थडे सेलिब्रेटच करायचा तर जाऊन घरीच करायचं मी नाही. म्हणतो ते कुठं करू, तुला काय करायची? तू तुझं बघ ना बाई. का आमच्या हॉटेलचं वाटोळ करायला आली इथे? ठीक आहे, निघा इथून तुम्ही, चला हो. जावा. दादा माफ करा, काही अडचण नाही. एक मिनिट ऐका, तुम्ही बसा. तुम्ही जेवायला बसा. जेवायला जा, तो ऑर्डर करा. हॉटेल आपल्याशी जा. तुम्ही जा तुम्ही. चल. चला बाई साहेब. काय तुम्ही पण अरे चल, मस्त जेवण खाऊ घालतो तुला. बस नेहमी मला म्हटलं ना हॉटेलमध्ये चला की तुमची नेहमी नखरे असतात खरंच. बस, संसार सोडायचा आणि हॉटेलमध्ये येऊन खायचं. अरे जरा घरचं खाऊ घाल. उठसूट हॉटेल, उठसूट हॉटेल. अरे ते पगार संपून जातो सगळं त्या हॉटेलमध्ये तुझ्या. हा ए इकडे अगं, खरंच ना, तू हॉटेलमध्ये आणतेस पण घरी पण जरा तुझ्या हातचं खमंग खमंग द्यायला पाहिजे ना गं. हे देत नाही का मी तुम्हाला? हे नेहमी नेहमी हॉटेलमध्ये चला म्हणतेस. आज आपण मस्त चिकन थाली वगैरे दिसते. ए तसलं काही नको. मग मटन काहीतरी घ्या ना. तुला घ्यायचं तर घे, मला पण नको. असं काय करताय? अरे तू खा ना, मी तुला कुठं नाही म्हणतो. जा बाबा, तुमचं नेहमी असं असतं हॉटेलमध्ये आलं की मला हे नकोय, मला ते नकोय. नेहमी तुझं तसंच असतं. बर घे, तुला जे पाहिजे ते घे. बस हो, घे घे बस. पण मस्त खूप आवडशील ना हॉटेल. मस्त सुंदर छान लाइटिंग वगैरे पण छान केलं. चल. हॉटेलच तसं आहे. हो, तुम्ही एकदम मस्त हॉटेलमध्ये मला आणलं. ए ऑर्डर द्यायची का? काय झालं? काय खायचं? काही पण घ्या. आपण थांबू. सांग की आज तुझा बर्थडे. नाही, तुमच्या आवडीचं घ्या. वेटर दादा, लय महाग दिसतं हॉटेल. हे कोण आले हॉटेलमध्ये? आज तुझा वाढदिवस आहे. हे बघितलंस का तू? अगं बघ कोण आले हॉटेलमध्ये. पण हे तर आपल्या लेवलचं नाही आहेत लोक. बघ ना, कसले कसले लोक हॉटेलमध्ये येत आहेत. बाहेर वडापाव खायचा, मिसळ खायची, तशाच भारी हॉटेलमध्ये येतात. पाहिले? पाठीमा पण फाटलंय. अशी भिकारी लोक कसे ते येऊ शकतात? अरे हा ना. अगं भिकारी असले म्हणून काय झाले? आले असतील, पैसे आले असतील तर चला म्हणले असतील चांगल्या हॉटेलात जाऊ. आला घेऊन बायकोला, तिकडे जायचं वडापाव खायला. बरं आता बिल भरायचं ते. बायको तर चांगली गोरी कोंबडी दिसते, त्याचा अवतार तर बघा. कुठून कुठून येतात काय माहिती अशी लोक. हॉटेल मालकाला कळायला हवं ना. हो ना. का ग, हे असले घाणेरडे लोक आपल्या समोर जेवायला बसल्यावर आपण कसं जेवायला बसायचं? आणि तुला जेवण जाईल? बिलकुल
राहणार नाही मला तर. मला तर वाटतं इथे जेवायलाच नको. हे भिकारी आले इथे हॉटेलमध्ये जेवायला. कुठून आले काय माहिती. कुठल्या या भिकाऱ्यांना हॉटेलमध्ये बोलवलं कोणाच ठाऊक. आम्हाला जेवण नाही ना, आता आम्हालाच दुसरं हॉटेल पाहावं लागेल. नाहीतर काय. आणि हे बघा तर खरं एवढं ऐकतात पण उठायची बघा त्यांची हिंमत आहे का. सगळे त्यांनी लाजच सोडल्या सगळ्या. त्याला काय करणार आपण. ह्या गरीब लोकांना लय मात झाली आजकाल. खरं सांग. हो ना, खरंच लय माज आलेला आहे. हो. हे हा मला तर जेवाच वाटत नको. हे यांना पाहून आहे ना, मला तर जेवणच जाणार नाही. अगदी किळसवाने वाटून आहे. मला पण अन्न गोड नाही लागणार. असं करायचं का आपण दुसरीकडे जाऊया. पण पाहता खरं बघताय तर इकडे पण उठायची काही दमक नाही याला पंच. निर्लज्ज दिसतात ते. चल आपण दुसरीकडे चल 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 दुसरीकडे जाऊ आपण जेवायला. साहेब बसा तुम्ही. आम्हाला आमची लायकी कळाली. तुम्ही नका जाऊ, आम्हीच जातो. आम्हाला माफ करा. मोठ्या हॉटेलमध्ये जेवणाचं स्वप्न बघितलं, आम्हाला कळालं हे गरिबाचं स्वप्न नसतं. एक लक्षात ठेवा साहेब, तुमच्या घरात काम करायला गरीबच लागतात. फक्त तो तुमच्यासोबत बसला नाही पाहिजे. तुम्ही आम्हाला इथे काही भाषण द्यायला आलात का. जास्त अक्कल शिकू नकोस आम्हाला, कळालं. बरोबर आहे तुमचं. गरिबाच्या बायका तुम्हाला घरकामासाठी पाहिजे, पण त्याच बायकांना तुम्ही समोर बघितलं तरी तुम्हाला किळस येते. ठीक आहे साहेब, राम राम तुमच्या श्रीमंतीला आणि तुमच्यासारख्या माणसाला आणि माणुसकीला. सगळ्यांना राम राम आहे माझा. बस बस नको आम्हाला शहाणपण शिकू. तुम्हाला शहाणपणा नाही शिकवत सर आम्ही. ठीक आहे, आम्ही दोघं तुमच्या एवढं शिकलो नाही, पण माणुसकी आहे आम्हाला. अहो तुमच्या दारातल्या कुत्र्याला तुम्ही जीव लावता, पण माणसाला नाही. बस बस लय बोललीस आता. चांगलं आहे तुमचं कल्चर. जेव्हा साहेब तुम्ही चुकलं साहेब आमचं. आम्ही आमच्या ऐपतीनुसार स्वप्न बघितले ना हॉटेलमध्ये आलो. जेव्हा तुम्ही चला. तोंड तर बघा तिचं किती चालतंय. पहा ना, बस बरं झालं गेलं. हो थांबा थांबा, काय आलं. नाही, चाललो आम्ही घरी. पण झालं काय. जेवा ना, तुम्हाला जेवायला काय अडचण. नाही नको, भूक नाही. जेवतो आम्ही घरी. हो, का बरं. का आमच्यामुळं लोकांना त्रास होतो. लोकांना त्रास होतो. हो, का बरं. कोणाला त्रास झाला आतमध्ये. आता आम्ही शेतकरी माणसं, आमचा अवतार असा. मग अवताराचं आणि जेवणाचं आणि याचा काय संबंध आहे. अहो पण बाकीच्या तुमच्या गिरायकांना नाही आवडत. त्यांना गिरायकांना नाही आवडत. हो, आमच्याकडे पैसे आहेत, पण आम्हाला बघितलं ना लोक आम्हाला भिकारी बोलतात. पहिले गेटमध्येच लोकांनी आम्हाला लायकी दाखवली, आणि त्यात तुमच्या हॉटेलमध्ये श्रीमंत लोक बसलेत, त्यांच्या नाकाला आमचा वास येतो. आणि बघा ना, तुम्ही तर शेट आहे, पण तुम्हाला आमचा कुठल्याच प्रकारचा वास येत नाही. अहो साहेब, बायकोचा वाढदिवस होता, म्हटलं आज हॉटेलमध्ये जाऊ जेवायला, म्हणून आलो होतो. असं झालं का. हां, बरं चला आतमध्ये त्यांच्याकडे जाऊ आपण. अहो नको. अहो चला. असं जर प्रत्येक जण म्हणत गेला तर हे असं जमन का. हा, तुम्हाला कोण जवळ करीन. तुम्हाला बोलता येत नाही का. का तुम्ही गुंगे येते. तुम्हाला बोलता नाही आलं का त्यांना. आम्ही काय बोलणार. तुम्ही सांगायचं ना, हॉटेल मालकाने आम्हाला आतमध्ये पाठवलं, तुम्ही कोण अडवणार आहे. आणि जाऊ दे ना, एखादं ग्राहक गेलं तर काय फरक पडतो. आमच्यामुळे परत तुमचं नुकसान. अहो जाऊ दे गेलं तर, पण तुमच्यासारखे माणसं महत्वाची, त्यांच्यासारखे माणसं महत्वाची नाहीत. अहो नका भांडू आमच्यासाठी. नाही आमच्यासाठी. नाही, तुम्ही चला 1 मिनिट, चला आतमध्ये. अहो पण चला चला चला. का हो साहेब. बस काय काय झालं. आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला काय अडचण आहे का? काय झालं काय पण. तुम्ही याला बाहेर काढलं तर. अहो आम्ही येऊ नाही इथं. मग कुणी येतं येऊन बसतं जेवायला. परिस्थिती अशी का हॉटेलमध्ये गरीब पण येतो, श्रीमंत पण येतो, पण एवढ्या खाल्ल्या पातळीला बोलणं योग्य नव्हतं असं मला वाटतं. आणि काय आम्ही वळण. त्यांना असं काही वाईट बोललोच नाहीये ना. पण तुम्ही त्यांचे कपडे, त्यांचे हे शेतकरी माणसात तसंच असतं. शेतकरी येते, शेतकरी माणसाचे कपडे हे ते आता चालूच असतात. तुम्ही पण साहेब शेतकऱ्याचाच मोठी जन्म घेतला असं. आज जर तुम्ही नोकरीला असले तर. आम्हाला शहाणपण नका शिकू. आम्हाला वाटलं ते आम्ही बोललो इथं. अहो पण त्यांचे कपडे बघा तुम्ही, त्यावरून त्यांना जज तर करू शकता. असं कसं म्हणता मॅडम तुम्ही. थोडी शेतकऱ्याची बी थोडीफार हे करा. ते तुमच्याजवळ जेवले म्हणून तुमच्या ताटात येऊन नाही जेवले, ते थोडे लांब बसले होते ना.
पण आम्ही त्यांना काही शिव्या नाही घातलेल्या, तुम्ही आम्हाला एवढं नाही, ते सांगताय. म्हणले शिव्या नाही घातले, हे खरे. तुम्ही काय फक्त तुम्ही त्यांना म्हणले का बाई भिकारी दुनिया भानगडी. अहो आम्ही वाईट काही बोललोच नाही त्यांना, फक्त आम्हाला ते किळसवाणी वाटलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो. हो. मग आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये येणे यावं जेवायला असं नाही सांग. ना साहेब, आम्ही नाही ना तुमच्यासाठी सेपरेट क्वार्टर करू आपण. तुम्ही शिमे ते फक्त- मग तुम्ही आमची व्यवस्था व्यवस्थित ठेवा आणि त्यांची व्यवस्था तुम्हाला कुठं करायची करा ना. त्यांना तुम्ही दुसरा रूम द्या ना, दुसरा रूम द्या त्यांना. काय हो? तुम्ही हॉटेलची मालक आहेत ना, या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजेत. कोणता हॉल कोणाला द्यायचा, कोणाला कुठं बसवायचं. नाही, ते चुकलं आमचं, माफ करा. पण माझं एवढंच म्हणणं होतं की बाबा गरीब आहे, पण त्याला एवढं नाही खाल्ल्या पातळीवर नाही म्हणून. गरीब आहे तर गरीबच बोलणार ना, की त्यांना काही श्रीमंत बोलू शकतो का आम्ही? थांबा थांबा, तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका, तुम्ही बस. त्यांची मी व्यवस्था दुसऱ्या हॉटेलमध्ये करू. आम्ही का जाऊ इथून? तुम्ही त्यांना बाहेर पाठवा. तुम्हाला बसवायचंय ना त्यांना, दुसरीकडे बसवा. आम्ही इथं बसलो, आम्ही नाही. आम्ही इथून उठणार नाही. नाही तर आम्हाला तुम्हाला तसं असेल तर आम्ही निघून जाऊ. हो. आम्ही यांच्यासारखे काही मिसळपाव खाणार नाही की वडापाव खाणार नाही. आम्ही मस्त मटन किंवा थाली वगैरे मागवणार. मला जाऊ द्या. काय माणूस नाही का साहेब, तो त्याला शिंगा आहे का, त्याच्याकडे पैसे नाही, तो भिकारी आहे का, फक्त त्याच्या अंगावर कपडे चांगले नाही म्हणून त्याला तुम्ही इथून मागता. काय माणूस काय आहे काय नाही याचा तरी विचार करायचा आहे. तुम्ही शिकले सवरलेले. या माझ्या हॉटेलमध्ये श्रीमंत गरीब कुणी असो, प्रत्येक येणाऱ्या माणसाला मी देव मानतो. तुमच्यासारख्या भेदभाव करणाऱ्याला माणसाला माझ्या हॉटेलमध्ये जागा नाही. अहो बोगड लावा ना तसं बाहेर. जोपर्यंत आहे तोपर्यंत काही खरं नाही. माणसाचं मन दुखवू नका साहेब. मी तुमच्या पाया पडतोय हॉटेल मालक असून. अहो पण आम्ही त्यांना काही वाईटच बोललो नाही ना. मग असं सांगा तुम्ही जा बाहेर जेवायला दुसरीकडं, आम्ही जातो निघून. हे बघा, तुम्ही शांत राहा. आपण आहे ना इथे येऊनच चुकी केली असं मला वाटलं होतं. तसंच वाटू राहिलं मला पण. साहेब मग एक काम करा, तुम्ही तुम्हाला कुठंतरी सेपरेट हॉटेल मिळत असेल तिथे जा, पण मी या गरिबांना बाहेर नाही काढू शकत. साहेब, जादा झालंय का? म्हणजे आम्ही जादा झालंय. असं समजा ना अरे मग आम्ही काय येडे म्हणून आलो तुझ्या हॉटेलमध्ये जेवायला? आणि साहेब ही गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत, समजलं, असे गरीब नाही. अरे आम्हाला तुम्ही म्हणता इथून जा जेवायला बाहेर दुसरीकडे. अहो साहेब, तुम्ही समजूनच घ्या ना माझं म्हणणं. का तुम्ही गरिबांना नाव ठेवता, का शेतकऱ्यांना नाव ठेवता? अहो आम्ही काही वाईट बोललोच नाही ना, तुम्ही कसं डायरेक्ट आम्हाला म्हणता दुसरीकडे जा जेवायला? अहो साहेब, परिस्थिती माहिती आहे तुम्हाला. त्यांना गेटवर आलं तर गेटवरच्या लोकांनी हाकललं, जेवायला बसले तर जेवणाऱ्या लोकांनी हाकललं. मग यांनी जायचं कुठं हो साहेब? अहो मग तुम्ही व्यवस्था करायची ना तशी. त्यांना सेपरेट ठेवा तिकडे, काय तुम्हाला बांधायचं शेड बांधायचं हो, तर. बरोबर आहे. पण आमच्या प्रतिष्ठित लोकांसाठी तर ठेवा ना एक चांगली जागा इथे. जाऊ दे साहेब, तुम्हाला त्यातलं नाही करणार, कारण पैशावाल्या माणसाला गरिबीची इज्जत करणं शिकवलंच नाही, कोणालाच नाही शिकवलं. ते आम्हाला नका ज्ञान शिकू जास्त, अहो, आम्हाला सोडा सगळं ना. कळतंय. तुम्ही कुठे यांच्या नादी लागताय? त्यांना आपला स्टेटस काय, आपला लेवल काय नाही, हे लोकांना माहिती नाहीये. आणि तुम्ही खूप मोठी चूक करताय आम्हाला इथून जा म्हणून. काय नाही मॅडम, नाही हॉटेल चाललं तरी चालेल. त्याला जादा झालेलं दिसतंय. चला. निघा. चल रे, चल हा निघा तुम्ही जा. निघा. नीट बोलत जा, नीट बोलायचं. सॉरी सर, सॉरी. नाही कोणाला निघा म्हणता तुम्ही इथून? आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये येणं म्हणून आलो जेवायला. अहो येणं म्हणून आलोत का? तुम्ही कसं काय निघा म्हणतात? अहो चुकलं म्हटलं ना मी. आता तुम्ही यांना तसं बोलल्यामुळे मला म्हणायची पाळी आली, बाकी काय. अहो पण आम्ही काय येणे म्हणून आलो जेवायला तुमच्या हॉटेलमध्ये? साहेब माफी मागतो तुमची मी. अहो माफी मागली. तुम्ही काय म्हणले आता? काय म्हणले तुम्ही? नाही तुम्ही काय म्हणले आता? अहो, मी काय म्हणले? म्हटलं जा तुम्ही. तुम्हाला ना हे खूप महागात जाणार आहे, कळलं ना? या अशा लक्षात ठेवा, तुम्ही असं जर बोललं ना तर आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. जाऊ दे, सोडा तुम्ही. चला चला चला. अरे पण ते काय बोलले? ते निघा म्हणले. आपण नाही का आपला होत? त्यांना माहिती नाहीत ना आपण कोण आहोत ते. तुमचं हॉटेल बंद करतो की नाही बघाच. बघून घेतो तुला पण. या साहेब. चला चला तुम्ही चला. परत तसं म्हणायचं ना, या साहेब बनायचं नाही. आता या साहेब म्हणलं ना तुम्हाला, आता याच्या पलीकडे काय बोलू शकतो मी? तुम्ही कुठे त्यांच्या नादी लागताय? चला चला तुम्ही प्लीज. दुसरीकडे जाऊ. बघून घेतो तुझ्याकडे काय येते. थांब. जाऊ द्या, असे रोज भेटतात आम्हाला, लय लोड घ्यायचं नाही. साहेब तुम्ही आमच्यासाठी अहो नाही नाही, अहो रोज येतं आम्हाला. तुम्ही जेवायला बस, आमच्याकडे रोज ये. आम्हाला आमच्या पाट्यावर पण तुम्ही टेन्शन नाही. बसा तुम्ही, बस.